मालेगाव शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत 10 गुन्हे उघड केले. 1 मार्च रोजी दुपारच्या सुमारास सटाणा नाका परिसरात एका महिलेच्या गळ्यातील 3 तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून मोटरसायकलवर भरधाव वेगाने निघून गेले होते. मालेगाव शहरातील वर्दळीची ठिकाणे तसेच मुख्य रस्त्यांवर पाळत ठेवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचे घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपी कर्नाटक राज्यातील बिदर शहरात वास्तव्यात राहत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बिदर शहरातील गांधीगंज हद्दीतील इराणी मोहल्ल्यात सतत 5 दिवस पाळत ठेवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुस्तफा अली इसा अली याला ताब्यात घेतलंय. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सादिक अली इबादत, भोला सज्जाद, अब्बास अली इबादत मुस्लिम अशा 5 आरोपींना ताब्यात घेतलंय. मालेगाव शहर हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या एकूण 10 गुन्ह्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने लावलाय. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प सिद्धार्थ बारवाल, दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, दत्ता कांभिरे, श्याम पवार, शरद मोगल, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्र कुमार कोळी, योगेश कोळी, संदीप राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार दिनेश शिरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ, तांत्रिक विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील कारवाई करत चेन स्नॅचिंगचे 10 गुन्हे उघड केले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.